नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर किशोर बागडे आणि आपण बघत आहात यूट्यूब चॅनल मेडिकल ॲडमिशन गायडन्स। या चॅनलद्वारे मेडिकल ॲडमिशन संदर्भात लागणारी सर्व माहिती अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने विद्यार्थी व पालक यांच्या गरजा लक्षात घेऊन वेळोवेळी प्रसारित केली जाते। तर हा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा। या चॅनलद्वारे आतापर्यंत आपण मेडिकल ॲडमिशन संदर्भात लागणाऱ्या बऱ्याच गोष्टींची माहिती घेतलेली आहे। तर आजचा आपला विषय काय आहे तर ऑल इंडिया कोटा कन्सेप्ट। बऱ्याच जणांना माहितीच नाही की ऑल इंडिया कोटा कन्सेप्ट काय आहे, तर त्या संदर्भात सर्व आपण आजची माहिती घेऊया। तर सर्वप्रथम जनरल प्रश्न काय असतो विद्यार्थी व पालकांचा, ऑल इंडिया कोटामध्ये कोणते कॉलेजेस असतात, साधा प्रश्न असतो आणि बऱ्याच जणांना माहिती पण नसतं की ऑल इंडिया कोटामध्ये कोणते कॉलेजेस असतात। तर मित्रांनो, सगळे कॉलेजेस ऑल इंडिया कोटामध्ये असतात। आलं का लक्षात? सगळे कॉलेज ऑल इंडिया कोटामध्ये असतात। एकच कॉलेजचे फक्त जागांचे डिव्हायडेशन केलेलं असते की ऑल इंडिया कोटा आणि स्टेट कोटा। तर ते कसं आपण बघूया। साधारणपणे हे कॉलेज आहे आपलं, आलं लक्षात? तर ह्याच्यामध्ये 100 जागा आहेत धरून चालू। कुठलंही कॉलेज BAMS घ्या, MBBS घ्या, तर ह्यातले 85% जागा ह्या राज्य शासनाकडून भरल्या जातात, म्हणजेच महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून पाठवतात। त्याला काय म्हणतात? स्टेट काउन्सिलिंग। आणि ह्याच कॉलेजच्या 15% जागा ह्या ऑल इंडिया कोटामधून भरल्या जातात, म्हणजेच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून। आलं का लक्षात? तर एकच कॉलेजचे फक्त डिव्हायडेशन झालेलं असतं 85% आणि 15%। आता हे सगळं ऑल ओव्हर इंडिया असतं, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, परत तामिळनाडू, दिल्ली, प्रत्येक स्टेट मधल्या प्रत्येक कॉलेजचं असं डिव्हायडेशन आहे। 85% जागा ह्या राज्य शासनाकडून भरल्या जातात आणि 15% जागा ह्या केंद्र सरकारकडून भरल्या जातात। आणि ज्या जागा 15% केंद्र शासन भरतं त्यालाच म्हणतात ऑल इंडिया कोटा। त्यालाच कंसात म्हणतात AIQ। तुम्हाला AIQ पण आता लक्षात येईल। आणि त्यालाच म्हणतात ऑल इंडिया काउन्सिलिंग। आलं लक्षात? म्हणजे ऑल इंडिया काउन्सिलिंग कडून ज्या जागा भरल्या जातात त्याला म्हणतात ऑल इंडिया कोटा। लक्षात आलं का? म्हणजे सगळे कॉलेजेस ऑल इंडिया कोटामध्ये असतात। बरं, आता त्याच्यामध्ये दुसऱ्या गोष्ट, त्या जागांमध्ये ऍडमिशन घेऊ शकतो का? आता ह्याच्यामध्ये परत काय मुद्दा, महाराष्ट्रातलाच विद्यार्थी त्या जागांमध्ये ऍडमिशन घेऊ शकतो का? तर होय, महाराष्ट्रातला विद्यार्थी त्या जागांमध्ये ऍडमिशन घेऊ शकतो। फक्त आणि फक्त त्या जागांना फी सवलत नसते। आलं का लक्षात? तर आता पुढे जाऊ। दुसरा प्रश्न आता MBBS साठी ऑल इंडिया कोटाचं काउन्सिलिंग कसं होतंय बघूया। MBBS साठी सगळ्या गव्हर्नमेंट कॉलेजचं 15% काउन्सिलिंग होतं। सगळ्या गव्हर्नमेंट कॉलेजच्या जागा ऑल इंडिया काउन्सिलिंग मध्ये जातात आणि त्याचं काउन्सिलिंग होतं MCC.nic.in ह्याच्यावरून होतं। दुसरी गोष्ट, MBBSच्या प्रायव्हेट जागांसाठी ऑल इंडिया कोटा नाहीये। आलं लक्षात? MBBSच्या प्रायव्हेट जागांसाठी ऑल इंडिया कोटा नाहीये। तिसरं, MBBSच्या डीम्ड युनिव्हर्सिटीसाठी ऑल इंडिया कोटामधून सगळ्या जागा भरल्या जातात। डीम्ड मेडिकल जे काही कॉलेजेस आहेत, डीम्ड मेडिकल कॉलेजेस मध्ये आपण आता महाराष्ट्रामध्ये झालं तर भारतीय विद्यापीठ पुणे आणि सांगली, DY पाटील मेडिकल कॉलेज पुणे, मुंबई आणि कोल्हापूर, कराडचं कृष्ण मेडिकल कॉलेज, अहमदनगरचं प्रवरा मेडिकल कॉलेज आणि MGM औरंगाबाद, नेरूळ आणि वाशी नवीन झालेलं, परत नागपूरमधलं वर्धा, ह्याच्या 100% जागा ह्या डीम्ड ऑल इंडिया काउन्सिलिंग मधून भरल्या जातात, त्या स्टेट काउन्सिलिंग मधून भरल्या जात नाहीत। आला का कन्सेप्ट लक्षात? आणि त्याचे वेबसाईट आहे MCC.nic.in। आता आपण BMS चा विचार करू। BMS आणि BHMS च्या गव्हर्नमेंटच्या सगळ्या गव्हर्नमेंटच्या 15% जागा ह्या ऑल इंडिया कोटाला आहेत आणि त्या जागा AACCC.gov.in ह्या वेबसाईटवरून भरल्या जातात। वेबसाईट सगळ्या वेगळ्या आहेत, त्याची पद्धत पण वेगळी आहे। लक्षात घ्या, BMS आणि BHMS च्या गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्यांच्या 15% जागा ह्या AACCC.gov.in याच्यावरून भरल्या जातात। आता महत्वाचं म्हणजे प्रायव्हेट BMS आणि BHMS जे कॉलेजेस आहेत, नीट लक्षात घ्या, प्रायव्हेट BMS आणि BHMS जे कॉलेज आहेत ह्याला पण 15% कोटा आहे। MBBSच्या प्रायव्हेट कॉलेजला ऑल इंडिया कोटा नाहीये। लक्षात घ्या, MBBSच्या प्रायव्हेट कॉलेजला ऑल इंडिया कोटा नाहीये, पण BMSच्या प्रायव्हेट कॉलेजला ऑल इंडिया कोटा आहे। आणि तो कुठून भरला जातो? तो महाराष्ट्र सरकारकडून भरला जातो। म्हणजे केंद्र सरकारने प्रत्येक त्या राज्यांना परवानगी दिलेली आहे की BMS आणि BHMS जो आमचा कोटा आहे म्हणजे केंद्र सरकारचा, तो तुम्हीच भरा। आलं लक्षात? मग त्या जागा महाराष्ट्र सरकार भरतं कुठल्या वेबसाईटवरून? त्याच वेबसाईट पण विंडो ओपन असते, त्याच्यासाठी तुम्हाला ऍप्लिकेशन वेगळं करावं लागतं, रजिस्ट्रेशन वेगळं करावं लागतं, डॉक्युमेंट अपलोड वेगळे करावं लागतात आणि ते त्याची वेबसाईट आहे mahset.org।
अलग लक्षात, हा फरक लक्षात घ्या. आणि तुम्हाला जर अदर दॅन महाराष्ट्र ऑल इंडिया कोटातून जायचं असेल BMS BHMS ला, कर्नाटकमधून म्हणा किंवा गुजरातमधून म्हणा किंवा मध्य प्रदेशमध्ये म्हणून म्हणा किंवा उत्तर प्रदेशमध्ये जायचं असेल, तामिळनाडूमध्ये जायचं असेल, तर तुम्हाला त्या त्या राज्याच्या वेबसाईटवरून जावं लागतं. हा फरक आहे. म्हणजे तुमचं जे काय ऍडमिशन होतं कर्नाटकमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, तर ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट ऑल इंडिया कोटा ह्या कोट्यातून होतो. आता डीम्ड युनिव्हर्सिटी, डीम्डचे जे कॉलेजेस आहेत BMSचे, त्याचं पण ऑल इंडिया काउन्सिलिंग मधूनच 100% जागा भरल्या जातात. स्टेट काउन्सिलिंग कडून जागा भरल्या जात नाहीत. आणि त्याचं हे काय आहे, वेबसाईट काय आहे, AA.CCC.gov.in. म्हणजे डीम्डच्या महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये भारतीय विद्यापीठ डीम्ड कॉलेज आहे आणि DY पाटील मेडिकल कॉलेज आहे. DY पाटील जे दोन आहेत ते भारतीय विद्यापीठचं एक आहे आणि नागपूरमध्ये वर्ध्याचं आहे. आणि त्याची फी स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे, 5 लाख रुपये पर इयर आहे. तर डीम्ड कॉलेजच्या 100% जागा ह्या ऑल इंडिया काउन्सिलिंग मधून भरल्या जातात. ऑल इंडिया काउन्सिलिंग, स्टेट काउन्सिलिंग मधून भरल्या जात नाही. आता ह्याच्या पुढची गोष्ट, ह्याचे राऊंड किती होतात, ऑल इंडिया कोट्याचे राऊंड किती होतात ह्याचा विचार करू. स्टेट काउन्सिलिंगचे राऊंड भरपूर होतात, पण ऑल इंडिया कोटाचे नियम आहे, ऑल इंडिया कोटाचे फक्त 1, 2 आणि 3 राऊंड होतात. मागच्या वर्षापर्यंत फक्त 2च राऊंड होत होते, मागच्या वर्षापासून 1 राऊंड वाढवलेला आहे त्यांनी. तर डीम्ड ऑल इंडिया काउन्सिलिंगचे फक्त 3 राऊंड होतात, पहिला, दुसरा आणि तिसरा. त्याचा नियम काय आहे, पहिल्या राऊंडला मिळालेलं कॉलेज तुम्ही घेऊ शकता आणि परत सोडू पण शकता. अलग लक्षात, पहिल्या राऊंडला जर तुम्हाला एखादं कॉलेज मिळालं तर तुम्ही घेतलं तरी चालतंय, सोडलं तरी चालतंय, कुठल्याही काउन्सिलिंगवर परिणाम होत नाही. पण आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडमध्ये जर समजा तुम्हाला कॉलेज मिळालं तर तुम्हाला ते कंपल्सरी घ्यावं लागतं, त्यातून तुम्हाला सुटका नाही. दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडमध्ये जर तुम्हाला कॉलेज मिळालं तर तुम्हाला कंपल्सरी घ्यावं लागतं आणि तुम्ही जर ते घेतलं नाही तर तुम्ही स्टेट काउन्सिलिंग मधून आउट होता. हा नियम नीट लक्षात घ्या. ऑल इंडिया कोट्याच्या म्हणजे ऑल इंडिया काउन्सिलिंग मधून जर समजा तुम्हाला दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडमध्ये जर कॉलेज मिळालं तर तुम्हाला ते कॉलेज सोडता येत नाही. आणि तुम्ही जर कॉलेज सोडलं तर तुम्ही स्टेट काउन्सिलिंग मधून डायरेक्ट बाहेर पडता. अलग लक्षात. आणि ह्याच्यामध्ये काय असतं, फक्त ऑल इंडिया कोटाला प्रायव्हेट साठी म्हणजे डीम्ड साठी 2 लाख रुपये, डीम्ड MBBS साठी 2 लाख रुपये डिपॉझिट असतं, 5,000 रुपये हे असतं, फॉर्म फी असते. 2 लाख रुपये तुम्हाला परत मिळू शकतात. कुठल्या परिस्थितीमध्ये मिळू शकतात, जर समजा एक गोष्ट आहे, तुम्हाला जर कुठलंही कॉलेज मिळालं नाही तर, अलग लक्षात, तर ते 2 लाख रुपये परत मिळतात. पहिल्या राऊंड मध्ये जर समजा तुम्हाला कॉलेज मिळालं आणि तुम्ही सोडलं आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंड मध्ये जर समजा तुम्ही भाग घेतला नाही तर ते तुम्हाला 2 लाख रुपये परत मिळतात. दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंड मध्ये जर समजा तुम्हाला कॉलेज मिळालं आणि तुम्हाला घेतलं नाही तर तुम्हाला ते 2 लाख रुपये परत मिळत नाहीत, ते तुमचे बुडले म्हणून सांगायचं, म्हणजे सिक्युरिटी डिपॉझिट आहे. फक्त ह्या ऑल इंडिया काउन्सिलिंगच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंड खूप महत्वाचे असतात. त्याचप्रमाणे BMS जर विचार केला तर BMS साठी फक्त 50,000 रुपये डिपॉझिट आहे आणि 5,000 रुपये फॉर्म फी आहे. 50,000 रुपये डिपॉझिट तुम्हाला ह्याच कंडिशन मध्ये परत मिळतील, कुठल्या कंडिशन मध्ये परत मिळत नाही. म्हणजे पहिल्या राऊंड मध्ये जर कॉलेज मिळालं आणि तुम्ही सोडलं तर 50,000 रुपये परत मिळतात. त्या केसमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंड मध्ये भाग घ्यायला नाही पाहिजे. पण दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंड मध्ये जर समजा तुम्हाला कॉलेज मिळालं आणि तुम्ही ते घेतलं नाही तर तुम्हाला 50,000 रुपये परत मिळत नाही. अलग लक्षात. तर मला वाटतं की हे ऑल इंडिया कोटा कन्सेप्ट हा तुमच्या लक्षात आलाच असेल. आला नसेल तर तुम्ही परत बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कारण हा कन्सेप्ट आता येणाऱ्या काउन्सिलिंग मध्ये खूप महत्वाचा आहे. विशेष करून ज्यांना कमी मार्क आहेत त्यांना BMS BHMS साठी खूप चांगलं ऍडमिशन, खूप चांगलं कॉलेज मिळू शकतात. आणि MBBS जर विचार केला तर कमी मार्क म्हणजे साधारणपणे महाराष्ट्र स्टेटच्या काउन्सिलिंगचे थोडं कमी मार्क मिळाले आणि MBBS गव्हर्नमेंट मधून जर समजा तुम्ही थोडंसं नॉर्थ ईस्ट कडे गेले तर तुम्हाला ऍडमिशन मिळू शकतं. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा. हा चॅनल तुम्हाला मेडिकल ऍडमिशन संपेपर्यंत तुमच्या पाठीशी राहणार आहे, म्हणून ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. एवढं बोलून आजचा व्हिडिओ थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.